नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून यूपीएलचे अपाची तसेच सॉल कंपनीचे ऑक्झॅलिस या दोन कीटकनाशकामध्ये नेमका फरक कोणता आहे, कोणत्या प्रोडक्टचा किंवा कोणत्या कीटकनाशकाचा आपल्याला रिझल्ट चांगला मिळणार आहे, याच्यासारखे बाजारपेठेमध्ये अजून कोणते चांगले आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुमच्या मनामध्ये असलेला प्रश्न या व्हिडिओमधून 100% सुटणार आहे. तसेच या प्रोडक्ट वापरल्यामुळे कोणत्या कोणत्या किडींवर नियंत्रण मिळणार आहे, याचे प्रमाण किती घ्यायचे आहे, किडींवर मारल्यावर किंवा पिकावर मारल्यावर किती दिवसापर्यंत नियंत्रण मिळणार आहे, संपूर्ण माहिती तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमधून सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप कामाचा होणार आहे. तुम्हाला अशी माहिती कुठेच भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लोनिकामीड 15% आणि फिप्रोनिल 15% असे दोन घटक या कीटकनाशकामध्ये आहे. म्हणजेच यूपीएलचं अपाची आणि सॉल कंपनीचं ऑक्झॅलिस. आता याच्यामध्ये हे दोन घटक असल्यामुळे 15% आहे. तर याच्यामध्ये उलालाचा घटक आहे आणि फिप्रोनिल सुद्धा एक्स्ट्रा दिलेला आहे 15%. म्हणजेच मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी अशा 4 किडी या प्रोडक्टमध्ये किंवा या औषधीमध्ये कव्हर होणार आहे. कपाशीवर दुसरा तिसरा फवारा जर घेत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही याचा उपयोग करा. कारण प्रोडक्ट वाईज जर तुम्हाला सांगितले तर चांगलं समजते. आता दुसऱ्या फवारणीमध्ये मावाई असते, तुडतुडा असते, फुलकिडा असते, पांढरी माशी असते थोड्याफार प्रमाणामध्ये. तर किडींचे प्रमाण कमी असेल तर फ्लोनिकामीड 15% आणि फिप्रोनिल 15% हे काम करतं. आता राहिला प्रश्न किती दिवसापर्यंत काम करणार आहे, तर हे काम करेल जवळपास 10 ते 15 दिवस. तसं 15 ते 20 दिवसाची रिकमेंड आहे, तसं रिझल्ट पण आहे. परंतु भरपूर ठिकाणी काय होतं की पाणी आला फवारणीनंतर किंवा लगातार पाणी लागून लागून पडला तर तेव्हा रिझल्ट 4-5 दिवसा मागे पुढे होत असतो. त्याचप्रमाणे हे जे कीटकनाशक आहे तर हे कीटकनाशक आंतरप्रवाही आहे. म्हणजेच पानांच्या जर वरून मारलं तर खाली किडी राहते तर त्या किडीपर्यंत पोहोचल्या जाते. म्हणजेच हे आंतरप्रवाही आहे. त्यामुळे किडी 2 ते 3 दिवसामध्ये मेलेल्या आपल्याला दिसून येणार आहे आणि रिझल्ट सुद्धा खूप जबरदस्त हे प्रोडक्ट मारल्यामुळे आपल्याला दिसून येणार आहे. आता राहिला प्रश्न की फ्लोनिकामीड 15% आणि फिप्रोनिल 15% असे दोन घटक ह्या प्रोडक्टमध्ये आहे. म्हणजेच यूपीएलचं अपाची आणि सॉल कंपनीचं ऑक्झॅलिस. आता दोन पैकी रिझल्ट कोणत्याचा चांगला आहे? कारण बघा, थोडंसं जर आपण बोलण्यामध्ये इथं चुकलो किंवा रिझल्टमध्ये जर चुकलो तर याचा खूप दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर भरपूर शेतकऱ्यांची मागच्या वर्षी अशी कमेंट आल्या होत्या व्हिडिओच्या खाली, अजून पण त्या कमेंट असेल की आम्ही सॉलचं ऑक्झॅलिस वापरलं तर आम्हाला रिझल्ट मिळाला नाही, कुठे यूपीएलचं अपाची वापरलं तिथे सुद्धा असाच प्रॉब्लेम झालेला आहे कुठे कुठे. तर तुम्हाला मी सांगतो की दोनही प्रोडक्ट चांगले आहे. कारण दोनही प्रोडक्टमध्ये सेम आहे, घटक हा सेम आहे आणि जवळपास मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादक हे यूपीएल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोनही प्रोडक्ट जरी तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये यूपीएलचं अपाची घ्या सगळ्यात पहिलं. नसेलच पर्याय तर सॉल कंपनीचं ऑक्झॅलिस सुद्धा घेऊ शकता. दोनही प्रोडक्ट चांगले आहे. तर त्यामुळे तुम्ही जर याचा उपयोग करणार असेल तर एका एकरासाठी 160 ग्रॅमचा याचा डोज आहे. तर आपण तर 10 डब्बे मारत नाही, तर त्याच्यामुळे 20 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी येथे कव्हर हा होणार आहे. आता याच्याच नावावर ह्या दोन प्रोडक्टचा फायदा घेऊन शेकडो कंपन्यांनी हाच घटक असलेलं बाजारपेठेमध्ये नवीन कीटकनाशक आणलं की आमचं चांगलं आहे, आमचं चांगलं आहे. परंतु तुम्ही याच्या नादी न लागता दोन पैकी सॉलचं ऑक्झॅलिस किंवा यूपीएलचं अपाची यापैकी एक वापरा. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला हा मिळणार आहे. तुमच्याच भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आता व्हिडिओ लंबा झाला, परंतु शेतकरी काय असतात की जोपर्यंत पूर्ण समजून सांगत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना समजत सुद्धा नाही. तर त्यामुळे मी थोडा व्हिडिओमध्ये जास्त टाइम घेऊन बोललो, त्याच्यामुळे क्षमा असावी. तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ 5 शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. तसेच तुम्हाला जर अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा.